सतत दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईत आता BARC, RCF यांसारख्या अतिसंवेदनशील भागात काल 2 ड्रोन विमानं उडवली गेली। या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली। काल साधारण 1:15च्या सुमारास देवनार इथे टाटा इन्स्टिट्यूट समोर एक इनोवा गाडी थांबली आणि त्यातून उतरलेल्या 2 व्यक्तींनी 2 ड्रोन विमानं काढून जवळपास 50 ते 60 फूट उंचीवर आकाशात उडवली। या घटनेचं टाटा इन्स्टिट्यूटचे व्यंकट कारी यांनी चित्रीकरण करून पोलिसांना माहिती दिली, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती। त्यानंतर पोलिसांनी झालेल्या शूटमध्ये काहीही आक्षेपार्ह मिळालं नसल्याचं स्पष्ट केलंय। या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतलंय, त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। देवनार बस डेपो जवळ जो ड्रोन उडवला गेला होता तो ड्रोन आहे। साधारण 50 ते 60 फूट वरती हा ड्रोन उडवला गेला होता। रिमोटच्या सहाय्याने संपूर्ण कंट्रोल केला गेला होता। नेमकं ह्या ड्रोनमुळे त्या भागामध्ये काही संवेदनशील भाग आहे का किंवा ते धोका आहे का या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत या विभागातले DCP आहेत। साहेब, ज्या पद्धतीनं बातम्या येतात की एक रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, संवेदनशील एरिया आहे, त्या भागामध्ये हा ड्रोन उडवला गेला आहे, नेमकं या ड्रोनने काय केलं गेलं, किती फोटोग्राफ्स घेतले गेलेत, कोणती कंपनी होती? एक housing.com म्हणून कंपनी आहे, ती घर खरेदी विक्रीचे अंडर कन्स्ट्रक्शन आणि अशा काहीतरी घर खरेदी विक्रीचे व्यवहार करतात आणि त्यांचं हे फोटोज घेतात, हे साईटचे वेगवेगळे ते हे घेत होते। त्याचा कुठेही आक्षेपार्ह फोटोग्राफ नाही, जेवढे आम्ही आतापर्यंत फोटोग्राफ्स बघितले त्यामध्ये कुठेही असं काही आक्षेपार्ह नाही। मुंबईमध्ये ड्रोनला बंदी आहे उडवण्यामध्ये, असे ऑर्डर देखील आहेत, तर कुठल्या कलमांतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि लोकांना काय सांगाल? हे ड्रोन उडवण्यासाठी पोलीसची परवानगी लागते आणि आता त्यांच्यावर आम्ही जे आमचे ऑर्डर्स आहेत त्याचं काय व्हायोलेशन केले त्याप्रमाणे कारवाई करू। पोलिसांचं म्हणणं आहे की त्या भागात ज्या ठिकाणी ड्रोन उडवला गेला आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे संवेदनशील ठिकाण नाही आहेत की ज्यामुळे ह्या ड्रोनने जे पिक्चर्स घेतले गेले, जे फोटो घेतले गेलेत त्याचा कुठेही गैरवापर होऊ शकतो किंवा कुठली अप्रिय घटना घडू शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।